26 आता लवकरच येईल. तर कॅलेंडरवरचं वर्ष बदललं की आपल्याला वाटतं सगळंच काही ना काही उद्यापासून वेगळं घडणार आहे. आपण म्हणतो नवीन वर्ष, नवीन सुरुवात, पण आपलं मन मात्र तसंच असतं. तेच विचार, तेच प्रश्न, तेच थकलेपण. खरं सांगायचं तर मन शांत ठेवायचं आहे असं आपण ठरवत नाही. आपल्याला फक्त एवढंच हवं असतं की आत कुठेतरी मनातली सततची धावपळ थांबावी. सगळंच नीट झालं पाहिजे असं नाही, पण आतून आपल्याला शांत वाटावं. तर आज आपण असे 12 मुद्दे बघणार आहोत जे ऐकून तुम्ही आपलं मन शांत ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकाल. 12वा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण समजतो की शांत मन म्हणजे काहीतरी मोठं साध्य करायचे, ध्यान, नियम, पद्धत. पण मन शांत होतं ते खूप साध्या गोष्टींनी. मला नेहमी असं वाटतं आपलं मन हे लहान मूल आहे. जास्त ओरडून, जास्त अपेक्षा ठेवून ते शांत होत नाही, तर त्याचं ऐकलं गेलं की ते शांत होतं. जग इतक्या वेगाने धावतंय, तंत्रज्ञान बदलतंय, घराघरातली समीकरणं, आपल्या पद्धती बदलत आहेत, आणि ह्या सगळ्यामध्ये आपलं मन मात्र गोंधळल्यासारखं अस्वस्थ वाटतं. मन शांत ठेवणं ही आता केवळ चैन राहिलेली नाही आहे, ती आता आपली गरज झाली आहे. मला वाटतं शांतता शोधायला आपल्याला हिमालयात किंवा कुठे बाहेर जायची अजिबात गरज नसते. ती आपल्या रोजच्या जगण्यात, स्वयंपाकघरातल्या वाफेमध्ये, मुलांशी बोलताना आणि अगदी स्वतःशी संवाद साधताना सुद्धा सापडू शकते. ही शांतता म्हणजे काही बाहेरचा गोंगाट, आवाज थांबवणं नसतं, तर मनाच्या आतला गोंधळ शांत करणं आहे. आपला पहिला पॉईंट आहे की 2026मध्ये आपल्याला सगळंच बदलायचं आहे असं नाही. काही गोष्टी अर्थातच तशाच राहणार आहेत, काही लोक बदलणार नाहीत, काही परिस्थिती तशीच असणार आहे. हे स्वीकारणं कठीण जातं, पण इथेच आपलं मन शांत करायला आपल्याला चान्स असतो. आपण बायका काय करतो, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच झाली पाहिजे असा हट्ट धरतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घराचं चक्र आपल्या शब्दावर फिरावं असं आपल्याला वाटतं. मग कधी भाजीवाल्याने जास्तीचे पैसे घेतले, कधी मुलांनी उलट उत्तर दिलं, किंवा कधी नवऱ्याने कामात हलगर्जीपणा केला की आपलं संतुलन बिघडतं आणि तिथेच आपण चुकतो. आपण कंट्रोल करायला बघतो, पण हे जग आपल्या नियंत्रणाने चालत नाही. हे ॲक्सेप्ट करायला आपल्याला वेळ लागतो. अर्थातच हे कठीण आहे, पण एकदा का हे समजलं ना की मनावरचं अर्ध ओझं तिथेच उतरतं. मन शांत ठेवणं म्हणजे भावना दाबणं नाही. राग आला तर आला, दुःख आलं तर आलं, प्रश्न पडले तर पडले, फक्त त्या भावनांना घाबरायचं नाही. हे सुद्धा जाईल इतकं मनाशी म्हणता आलं ना की बरंच काही हलकं होतं. दुसरी गोष्ट, आपल्याला वाटतं की सतत काहीतरी करत राहिलं म्हणजे आपण प्रोडक्टिव्ह आहोत. काम, जबाबदाऱ्या, चिंता हे सतत आपण काही ना काही करतच असतो. का तर रिकामं बसलं की विचार वाढतात म्हणून. पण मनाला थोडा मोकळेपणा दिला नाही तर ते अजूनच बंड करतं. कधीकधी काहीच न करणं सुद्धा गरजेचं असतं. त्यात अपराधी वाटून घेण्याची गरज नाही. दुपारी सगळी कामं आटोपल्यावर, घर शांत असताना नुसतंच बाल्कनीत बसून पक्ष्यांचा आवाज ऐकणं, किंवा पाऊस पडताना चहाचा कप हातात घेऊन नुसतंच शांततेने बसणं, ह्यामध्ये जो विरंगुळा आहे ना, तो कुठल्याही महागड्या सुट्टीमध्ये नाही. आपण यंत्र नाही आहोत. शरीराला थकवा जाणवतो तसाच मनालाही जाणवतो. तो मनाचा थकवा ओळखायला शिका. त्याला सुद्धा विश्रांतीची गरज असते. त्याला सुद्धा थोडा वेळ हक्काचं मौन हवं असतं. आता तिसरा मुद्दा जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येतो, तो म्हणजे आपल्याला नको असलेल्या गोष्टींना नाही म्हणणं. आपल्यावर लहानपणापासून संस्कार असतात की सगळ्यांना सांभाळून घ्यायचं, कुणाचं मन मोडायचं नाही. त्या नादात आपण नको तिथे हो म्हणत जातो आणि मग आतून चिडचिड होते. ती चिडचिड आपल्या माणसांवर निघते आणि मग पुन्हा आपल्यालाच अपराधी वाटतं. ही सगळी गुंतागुंत कशासाठी? तर जर एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून करायची नसेल, तर तुमचं शरीर किंवा मन साथ देत नसेल, तर स्पष्टपणे पण नम्रपणे नाही म्हणायला शिका. सुरुवातीला लोकांना कदाचित थोडं वाईट वाटेल, पण हळूहळू त्यांना तुमची सवय होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळे तुमचं मन शांत राहील. चौथी गोष्ट, आपण आपल्या घराचा पसारा आवरायला भरपूर कष्ट घेतो, पण मनाचा पसारा, जुन्या आठवणी, जुन्या जखमा, कोणीतरी 5 वर्षांपूर्वी आपल्याला काय बोललं होतं ते अजूनही आपण मनात जपून ठेवतो. जसा आपण कपाटातला जुना कचरा टाकून देतो, तसंच मनाच्या कपाटाचं सुद्धा करायला पाहिजे. ज्या विचारांमुळे आजच्या क्षणाला आपल्याला आनंद मिळत नाही,
ते विचार धरून ठेवण्यात काय अर्थ आहे? 2026मध्ये थोडं हलकं होऊया. जे गेलं ते गेलं. भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्याची भीती बाळगून वर्तमान खराब करण्यात शहाणपण नसतं. आजचा दिवस, आत्ताचा हा क्षण आपल्या हातात आहे. तो पूर्णपणे जगलो ना तर आपलं मन नक्कीच शांत राहायला मदत होईल. 5वी गोष्ट, माणसांच्या बाबतीतही थोडं सावध राहिलं पाहिजे. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त आपली एनर्जी ड्रेन करायला येतात. सतत तक्रारी करणारे, नकारात्मक बोलणारे किंवा आपल्याला कमी लेखणारे लोक. अशा लोकांशी वाद घालण्यात किंवा त्यांना सुधारण्यात आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा त्यांच्यापासून सन्मानपूर्वक अंतर ठेवणं कधीही चांगलं. आपल्याला वाटतं आपण त्यांना बदलू शकू, पण माणसं स्वतःहून त्यांच्या मनाने ठरवल्याशिवाय बदलत नाहीत. मग आपण आपली शांतता त्यांच्या हातात का द्यायची? अजून एक गोष्ट म्हणजे इतरांसमोर आपण संयमी असतो, समजून घेणारे असतो, पण स्वतःविषयी मात्र खूप कठोर. थोडी चूक झाली की लगेच स्वतःला दोष देतो. मन शांत ठेवायचं असेल तर स्वतःशी बोलण्याची भाषा बदलावी लागते. मी परफेक्ट नाही, पण मी प्रयत्न करतेय एवढं स्वतःला म्हणणं सुद्धा पुरेसं असतं. 6वी गोष्ट आहे डिजिटल उपवास. आजच्या जगात माहितीचा ओघ इतका प्रचंड आहे की त्याच्यामुळे आपलं डोकं बधीर होतं. सतत मोबाईल, सारख्या बातम्या, व्हॉट्सअपवरचे सततचे मेसेज, हे सगळं आपल्या मेंदूला सतत कामाला लावतं. त्यामुळे मनसुद्धा डिस्टर्ब राहतं. त्यामुळे कधीतरी डिजिटल उपवास करून बघा. सुरुवातीला दिवसातला 1 तास मोबाईल लांब ठेवा. तेवढा वेळ निसर्गाच्या सान्निध्यात जा, मातीचा वास घ्या किंवा एखाद्या जिवंत माणसाशी गप्पा मारा. जेव्हा आपण तंत्रज्ञानापासून, टेक्नॉलॉजीपासून लांब जातो तेव्हाच आपल्याला कळतं की आपण किती गोष्टी विसरलो होतो. आपल्याला वाटतं आपल्याला सगळ्या जगाची माहिती हवी आहे, पण खरं तर आपल्याला आपल्या स्वतःची ओळख करून घेण्याची जास्त गरज असते. 7वी गोष्ट आहे माइंडफुलनेस. आता हा शब्द ऐकला की आपल्याला ध्यानधारणा, एखादा आश्रम अशा गोष्टी आठवतात. पण घरातल्या छोट्या जबाबदाऱ्या पार पाडताना सुद्धा आपण शांत राहू शकतो. आपण नेहमी पुढचाच विचार करतो. उद्या काय, पुढच्या महिन्यात काय, पुढच्या वर्षी काय, पण आजचा दिवस मात्र दुर्लक्षात जातो. आजचं जे आहे ते पूर्णपणे न जगल्यामुळे मन कायम अस्वस्थ राहतं. कोणतंही काम करताना घाई न करता शांतपणे करणं, ह्या साध्या साध्या गोष्टी मनाला थांबायला शिकवतात. समजा तुम्ही स्वयंपाक करताय तर तो त्रासाचा भाग म्हणून न करता त्या अन्नाकडे, त्या वासाकडे लक्ष देऊन केलं तर तो सुद्धा एक प्रकारचा ध्यानाचा अनुभव होऊ शकतो. आपल्यापैकी बऱ्याच जणींना ही सवय असते की हातात एक काम चालू आहे आणि मनात मात्र दुसरेच कुठले तरी विचार चालू असतात. त्यामुळे मन जास्त थकून जातं. घरात असताना कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची इच्छा आणि बाहेर फिरायला गेलो की घराची चिंता. अगदी पोथी वाचताना, जपमाळ करताना सुद्धा मन एकाग्र करणं आपल्याला कठीण जातं. बहिणाबाईंनी म्हटलंच आहे ना, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. पण आपलं प्रत्येक काम जाणीवपूर्वक करणं हीच तर खरी कला आहे. जेव्हा मन एका जागी असतं तेव्हा गोंधळ आपोआप कमी होतो. प्रयत्न करून बघा. सवयीने मन भरकटणारच, त्याला पुन्हा पुन्हा जागेवर आणून हळूहळू सवय लावायची. 8वा पॉईंट आहे, जेव्हा कधी खूप अस्वस्थ वाटेल, असं वाटेल की आता सगळं असह्य होतंय, तेव्हा खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, हे सुद्धा टिकणार नाही. हे वाक्य खूप जादुई आहे. सुख असो वा दुःख, काळ कुणासाठीच थांबत नाही. तुम्ही आज ज्या संकटात आहात ते उद्या नसेल, हा विश्वास मनात असला ना की कोणत्याही वादळात आपण स्थिर राहू शकतो. आपण खूप गोष्टी मनात साठवतो, बोलायचं राहून जातं, व्यक्त व्हायचं राहून जातं. मग मनातल्या मनातच चर्चा चालू राहतात. आपल्याला काय म्हणायचं होतं, आपण काय उत्तर द्यायला हवं होतं, हे सगळं मनातच फिरत राहतं. कधीकधी फक्त एवढंच पुरेसं असतं की ठीक आहे, हे माझ्या हातात नाही, आणि विषय सोडून द्यावा लागतो. हॅलो ब्युटिफुल लेडीज, वेलकम बॅक. 9वी गोष्ट, स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊन द्यायचा नाही. तुम्ही इथवर आला आहात, इथवर तुम्ही तुमचं घर, मुलं, जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत, म्हणजे तुमच्यात ताकद नक्कीच आहे. फक्त ती ताकद आता विसरलेली आहे, विखुरलेली आहे. तिला एकत्र करायचे. 2026मध्ये आपलं ध्येय हे नसावं की आपल्याला खूप काही मिळवायचं आहे. उलट आपलं ध्येय हे असावं की आपल्याला काही गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. मग ती चिंता असू दे, तुलना असू दे किंवा नको असलेला राग. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं,
पण प्रत्यक्षात आणणं कठीण आहे हे मला माहिती आहे. मी स्वतःसुद्धा अजून हे शिकतेच आहे. पण आपण प्रयत्न तरी करू शकतो. दिवसभरात एखादी तरी स्वतःला आवडणारी गोष्ट करा. हळूहळू तुम्हाला बदल जाणवेल. तुमच्या आवाजातला चढ उतार, डोळ्यातली अस्वस्थता कमी होईल आणि चेहऱ्यावर एक समाधान येईल. 10वी गोष्ट, आपण स्वतःला सतत विचारत राहतो की मी बरोबर करतेय ना. घर, मुलं, नातेसंबंध, पैसा, आरोग्य, सगळ्या बाबतीत एकाच वेळी सगळीकडे आपण परफेक्ट असू शकत नाही. आपण सगळीकडे बरोबर वागणं शक्यच नाही. कधीतरी कुठेतरी काहीतरी कमी पडणारच. आपण देव नाही, माणूस आहोत. आपल्याकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून अधूनमधून चुका होतच राहणार. हे स्वीकारायला वेळ लागतो. पण एकदा मनाने हे मान्य केलं ना की अर्धा ताण कमी होईल. आपण जे आहोत, ज्या टप्प्यावर आहोत ते कमी नाही आहे हे मनाला पटायला सुद्धा वेळ लागतो. पण हळूहळू ते पटलं ना की मगच खरी शांतता येते. 11वा पॉईंट आहे अपेक्षा सोडून देणं. हा शब्द ऐकला की लगेच असं वाटतं की अपेक्षा सोडायची म्हणजे उदासीन व्हायचं, कुणाकडून काहीच नको अशी भूमिका घ्यायचं. पण तसं नाही. खरं सांगायचं तर अपेक्षा आपण मुद्दाम धरून ठेवत नाही, त्या आपोआप तयार होतात. ज्या व्यक्तींसोबत आपण जगतो, ज्यांच्यासाठी आपण मेहनत करतो, ज्यांना आपण समजून घेतो, तर तिथे आपल्या मनात अपेक्षा येतेच. पण इथेच गोंधळ होतो. आपण समजतो की माझी अपेक्षा रास्त आहे म्हणून समोरच्याने ती पूर्ण केलीच पाहिजे. पण समोरच्या व्यक्तीची क्षमता वेगळी असते, स्वभाव वेगळा असतो, ती सुद्धा मनात वेगळ्याच जखमा घेऊन जगत असते. हे मान्य करणं अवघड असतं. अपेक्षा सोडणं म्हणजे मला काहीच नको असं म्हणणं नाही, तर अपेक्षा सोडणं म्हणजे समोरचा जितकं देऊ शकतो तितकंच घेणं. आपण काय करतो, थोडं मिळालं तरी मन म्हणतं अजून हवं, आणि जे मिळालं नाही त्याच्यावरच आपलं जास्त लक्ष जातं आणि मग मन सतत नाराज राहतं. हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं. अपेक्षा ठेवताना आपण न कळत करार एस ऑफ करतो. पेंटाकल्सचं मी असं कार्ड वागले आहे, तर तू 2 तसं ऑफ वागशील. वॉन्ड्सचं मी कार्ड इतकं आहे, करते 9 ऑफ तर तुला पेंटाकल्सचं कळेल कार्ड की मी आहे. सुद्धा तेवढं केलं तर या पाहिजे. कार्डचा पण अर्थ हा आहे करार समोरच्याने कधी मान्य केलेलाच एस ऑफ नसतो पेंटाकल्सचा आणि मग ती तुटलेली अर्थ अपेक्षा आहे. आपल्याला हे कार्ड वेदना नवीन देते. सुरुवात, संधी अपेक्षा आणि सोडायच्या प्रगतीचे म्हणजे प्रतीक सगळ्या आहे. एकदम सुटत तुमच्या नाहीत, समोर त्या एखादी नवीन हळूहळू संधी सैल येऊ होतात. शकते. संयमाने एखाद्या आणि मेहनतीने प्रसंगानंतर काम आपल्याला केले तर कळतं तुमची खूप की इथे चांगली मी जास्त प्रगती होऊ अपेक्षा शकते. ठेवली होती आणि दुसरं कार्ड पुढच्या वेळी आहे, 2 आपण थोडे ऑफ मागे वॉन्ड्स. राहतो हे इतकंच. कार्ड नियोजन हे आणि म्हटलं तर पुढे खूप पाहण्याचा कठीण संदेश आहे, देते. कारण नवीन अपेक्षा दिशा सोडताना निवडण्याची आपल्याला वेळ आपला आधी अहंकार सुद्धा असू बाजूला शकते. ठेवावा लागतो. विचारपूर्वक निर्णय मीच घेतल्यास योग्य पुढे आहे चांगले ह्या परिणाम भावनेला मिळू थोडी शकते. विश्रांती द्यावी लागते. तिसरं पण कार्ड मन आहे, शांत 9 ऑफ करण्यासाठी हा पेंटाकल्स. त्याग हे कार्ड आवश्यक असतो. आत्मविश्वास, एक गोष्ट लक्षात स्वावलंबन आणि ठेवायला पाहिजे की अपेक्षा मेहनतीचे फळ सोडणं दर्शवते. म्हणजे स्वतःची किंमत तुमच्या कमी करणं प्रयत्नाचे फळ नाही. हळूहळू मिळू आपण शकते. काय सहन स्वतःवर करायचं, विश्वास काय ठेवा. नाही हे ठरवणं जर वेगळं हा आहे. संदेश तुम्हाला आवडला आपल्या असेल बाउंड्रीज तर असणं लाईक वेगळं करा, आहे चॅनलला सबस्क्राईब आणि करा आणि अपेक्षा करून कॉमेंटमध्ये स्वतःला सांगा त्रास की करून घेणं तुम्ही हे कोणते वेगळं. कार्ड निवडले होते. कधी कधी अपेक्षा सोडल्यावर नातं कमी होत नाही, उलट हलकं होतं आणि अपेक्षा कमी असल्यामुळे ते जास्त घट्टही होऊ शकतं. कारण त्यावेळी मग आपण समोरच्याकडून काही सिद्ध करून घ्यायचा प्रयत्न करत नाही. आपण फक्त जे किती आहे सुंदर ते कलर दिसते पाहतो फुलांचा, आणि ॲक्सेप्ट पण करतो. वाळल्यावर खूप खराब दिसते. आपल्या मनाला ही गोष्ट ॲक्सेप्टन्स फार त्याचा कलर आवडते, असा एकदम कारण मग लाईटच त्याला होऊन जाते. सतत लढावं लागत नाही आणि हे नाही, सगळं ह्यावेळी एका दिवसात या जमणार नाही. हे लॅव्हेंडर मान्य कलर, करायला, इम्प्लिमेंट करायला वेळ लागणार आहे. पण ज्या दिवशी आपल्याला असं वाटायला पर्पल टाईपच लागतं आहे. की ठीक आहे, एवढंच मिळणार आहे व्हायलेट. आणि तेवढ्यात मी ठीक आहे, व्हायलेटचं त्या दिवशी मन थोडंसं शांत होतं. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 12वा पॉईंट. ह्या सगळ्यामध्ये मला वाटतं आपल्याला अध्यात्माचा आधार खूप मोठा धीर देऊ शकतो. अध्यात्म हा शब्द ऐकला की काही जणी लगेच घाबरतात, म्हणतात हे माझ्यासाठी नाही, मी आता 1-2 वेळ दिवसात नाही, आणणारच आहे ना. समजत नाही, चालली नियम आहे मी घ्यायला पेलत तुला. नाहीत. पण मन शांत ठेवण्यासाठी जे तिकडे अध्यात्म छान- लागतं ना ते खूप साधं असतं. त्यासाठी वेगळं काही व्हायची गरज नसते. आपण जसे आहोत तेवढंच पुरेसं असतं. खरं सांगायचं तर अध्यात्म म्हणजे देव, मंत्र, पूजा एवढंच नाही आहे. माझ्यासाठी अध्यात्म म्हणजे शरण जाणं. जेव्हा आपण खूप प्रयत्न करून थकतो, डोकं चालवून दमतो आणि शेवटी म्हणतो ना, देवा आता तूच बघून घे, जे होईल ते तुझ्या इच्छेने. तो जो क्षण असतो ना, ती खरी शांती असते. आपण आपल्या आयुष्याचं ओझं त्या एका मोठ्या शक्तीच्या खांद्यावर टाकतो. कधीकधी शांत बसून केलेलं नामस्मरण किंवा फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं, ही सुद्धा एक प्रकारची साधना आहेच. हे जाणवणं की मी एकटी नाही आहे, माझ्या मागे काहीतरी आहे जे मला सावरतंय, पाठिंबा देतंय, ही गोष्ट खूप मोठं बळ देते.
नामस्मरण करताना आपल्या जिभेवर जे शब्द असतात ते आपल्या मनाचा वेग आपोआप कमी करतात. हे करून बघा. कधी खूप अस्वस्थ वाटलं तर फक्त डोळे मिटून त्या निराकार शक्तीचं स्मरण करा. हळूहळू आतली वादळं शांत होताना जाणवतील. म्हणूनच 2026मध्ये मन शांत ठेवायचं असेल तर फार मोठ्या गोष्टींची यादी नको. फक्त स्वतःला थोडं कमी दडपायचे, थोडं जास्त समजून घ्यायचे आणि जे शक्य नाही ते सोडून द्यायचे. तुम्हाला हे सगळं नक्कीच जमेल. तुम्ही समर्थ आहात. ही 2026मधली मनाची शांतता तुमच्या आयुष्यात एक नवीन उभारी घेऊन येईल. आजचा हा संवाद तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनात काय विचार आले? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण एकमेकींच्या अनुभवांमधूनच शिकत असतो. इतर मैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा. त्यांनासुद्धा कदाचित या शांत शब्दांची गरज असेल. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण आपण या प्रवासात एकमेकींच्या सोबतीने चालणार आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुवर्णमयी चॅनलच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरून ग्रुप जॉईन करा. स्वतःच्या मनाची काळजी घ्या. भेटूया पुढच्या वेळी अशाच आश्वासक आणि निवांत गप्पांसाठी. तोपर्यंत आनंदात